शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र रोहित बोरगावे. बोरगाव टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो, तसेच फेसबुक पेजवरही आपले स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, जसे की तुम्ही टायटल वाचला आहेच की बाबा मार्केटपेक्षा 5 रुपये जास्त मिळवून देणाऱ्या व्हरायटी आहे, हा व्हिडिओबद्दल मी चर्चा करणार आहे. तुम्हाला व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन ते चॅनल सबस्क्राईब करा, जे कोणी फेसबुक पेजवर आहे त्यांनी फेसबुक पेज लाईक करा, जेणेकरून आम्ही जे काही काम करतो, आमचं जे काही ध्येय आहे की बाबा महाराष्ट्रातलाच नाही तर संपूर्ण भारतातला सामान्य तरुण शेतकरी कृषी उद्योग झाला पाहिजे. तर यासाठी जे काय वर्किंग करतो ते वर्किंग तुमच्यापर्यंत पोहोचावं हाच उद्देश आहे. त्यासाठी तुम्ही हे करा. आता विषयापर्यंत जाऊया. शेतकरी मित्रांनो, तुम्ही टायटल वाचल्यावर म्हणणार आहे की आज साहेब कोणत्या कंपनीचं मार्केटिंग करायला बाबा, की बाबा 5 रुपये जास्त व्हरायटी मिळणार आहे. तर बरीच लोक कमेंटमध्ये निगेटिव्ह थिंकिंग करत असतात. त्या सर्वांसाठी सांगतो की शेतकरी मित्रांनो, आपली स्वतःची कंपनी आहे मोठी, बोरगाव इंडस्ट्रीज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज आहे. 4-5 कंपन्या त्याच्या अंडर आहेत. आपलं वैयक्तिक काम चांगलं चालू असतं. कुणाचंही प्रमोशन नाही करत आपण, आणि कुणाचे प्रमोशन करायची गरज पण नाही आहे आपल्याला. आणि वैयक्तिक आपण शुगर फॅक्टरी व्हरायटी रिकमेंडेशन करतो. आपली स्वतःची चांगली व्हरायटी आहे, त्यामुळे ह्या व्हरायटीचा आणि त्याचा आणि कुणाचा प्रमोशन करायचा काही संबंध नाही, सुरुवातीला सांगतो मी. तर शेतकरी मित्रांनो, सहज विचार करत बसला असतो, कायम जाता येता थिंकिंग करत असतो की बाबा आपल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भाव कसा मिळेल. आणि मेन कलिंगडबद्दल तर आमचा हार्ट आहे. कलिंगडवर स्पेशल आमचा इंटरेस्ट आहे. स्पेशल खूप चांगला आम्ही काम करायचा प्रयत्न करत असतो. तर कलिंगडचा विषय घेतला तर बाबा की कलिंगडमध्ये अशा कोणत्या व्हरायटीला आपल्याला भाव मिळवून देता येईल का, असाच मी विचार करत होतो. तर ह्या विषय करत 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 मला तो सुलतानमधला एक डायलॉग आठवला. मी पुढे दाखवतोच की बाबा पेरू सुलतान मिर्झा पेरू घ्यायला जातो आणि बाबा की बाबा त्याला त्या पेरूच्या दामापेक्षा तो जास्त भाव देऊन घेतो की बाबा त्याला पेरू गिफ्ट म्हणून द्यायचं असतं. तर ह्या गोष्टीचा विचार बाबा, मग आमच्याकडे कोण सामान्य मार्केटला एवढे कोण सुलतान मिर्झा नाहीये. चाराने का है साहब? ये तो बड़ा है, ये महंगा होगा. अरे साहब कोई भी उठा लो, सब चाराने का है. सोच, ये दुनिया का आखिरी अमरूद है, इसके बाद कोई और अमरूद नहीं उगेगा. अब ये कितने का है? 4 रुपए. सोच, मुमताज ने अपने हाथों से इसे पानी देकर उगाया. सलीम के हाथ में फूल नहीं अमरूद रहता था. अब ये कितने का है? 40 रुपए. अबे यार सोच, आदम ने सबसे पहले सेब नहीं ये अमरूद खाया था. अब ये कितने का है? 400 रुपए. अच्छा, व्हिडिओ तुमच्या संदर्भ लक्षात आलाच असेल की बाबा आपल्या सामान्य ह्याच्यामध्ये सुलतान मिर्झा कोण नाहीये, आणि सामान्य लोक की बाबा जास्त रेट घेऊन का घेतील आणि काय वेगळं पण द्यायला पाहिजे की जेणेकरून आपल्या कलिंगडचा भाव हा वाढला पाहिजे 5 रुपये. तर ह्या गोष्टीवर मी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंपन्यांचे माझे खूप चांगले मित्र आहेत, बऱ्याच कंपनीले सगळे सहकारी, सगळ्याच कंपन्यांच्याबरोबर चांगले आपले रिलेशन असल्यामुळं बऱ्याच कंपन्यांचे मी रिसर्च स्टेशनला जातो आणि बऱ्याच लोकांच्याबरोबर चर्चा चालू असते की बाबा काय नवीन चाललंय काय नाही आणि का हे असतं. तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो एक गोष्ट आपण कायम अभ्यास करूया बघा, की वडापाव आपल्या गाड्यावर मिळतो, आपल्या मार्केटमध्ये मिळतो, तो 10 रुपये 20 रुपयाला वडापाव मिळतो. आणि तोच पिझ्झा बर्गरचा जर का विचार केला आपण तर बर्गर हाच आपल्याला 100 रुपये 150 रुपये 200 रुपयाला मिळतो. वेगळं काय शेतकरी मित्रांनो, वडापाव तोच कन्सेप्ट आहे आपला. आपल्या इथे पावाच्या मध्ये वडा घालून पॅक करून दिला जातो आणि बर्गर सुद्धा सेम असतो. पण बर्गर खाणारा जो वर्ग आहे किंवा बर्गर कुठं विकला जातो, तर बर्गर विकला जातो मॉलमध्ये, मोठ्या रेस्टॉरंटला, मोठे त्यांचे कॅफे आहेत, ह्या सगळ्या ठिकाणी विकला जातो. आणि तिथं जाणारा जो कस्टमर आहे की त्या कस्टमरला रुपयाचं घेणं देणं नाही, किंवा त्यांच्या कस्टमरांच्याकडे पैसे ऑलरेडी खूप सारे आहेत, त्यांना वेगळी काहीतरी गोष्ट एन्जॉय करायची आहे, त्यांना ती गोष्ट खाऊन बाबा त्याची किंमत जास्त देऊनच त्यांना ती एन्जॉयमेंट होते. तर मग असं आपल्याला बाबा की आपलं कलिंगड असं कुठं विकलं जाईल की बाबा हे तर कलिंगड आपल्याला रस्त्याला बाकी बऱ्याच ठिकाणी सगळीकडे विकलं जाते, पण अशा ठिकाणी कोणतं कलिंगड विकलं जाईल की बाबा जेणेकरून त्याची कन्सेप्ट आपल्याला व्हॅल्यू जास्त मिळेल आणि त्या लोकांनाही पैसे द्यायला काय वाटणार नाहीत, पण त्यांचं समाधान झालं पाहिजे. तिने अजून पैसे द्यायला त्यांना काय वाटलं नाही पाहिजे, इतकं असं आपण काय चांगलं देऊ शकतो. तर ह्या विषयावर विचार केल्यानंतर ह्या काही गोष्टी मला संदर्भात आल्या. त्याचबरोबर ह्याच्या आधी की बाबा आपण स्वतः विकल्यावर कसे पैसे मिळवू शकतात हे तर बघितलं आहे, पण बाबा हे नव्हे ते कन्सेप्ट बाबा की बाबा सगळीच लोक स्वतः विकू शकत नाहीत. बरेच शेतकरी प्रीमियम शेतकरी पण आहेत, मोठे शेतकरी आहेत, ते स्वतः विकू शकत नाहीत. पण आपला माल जास्त भावानं कसा विकल ह्यासाठी हा एक कन्सेप्ट आहे की शेतकरी मित्रांनो, ह्या काही पुढे व्हरायटी मी सांगतो की ह्या ऑड कन्सेप्टमध्ये, वेगळ्या कन्सेप्टमध्ये व्हरायटी तयार केल्या आहेत. प्रीमियम कस्टमर घेऊ शकतात आणि सामान्य शेतकरी सुद्धा घेऊ शकतो, सामान्य कस्टमर सुद्धा घेऊ शकतात. कारण का वेगळं पण वाटलं तर घेऊ शकतात. आज आयफोन मोठ्या घरातील लोक पण वापरतात आणि छोट्या छोट्या घरातले बाबा कॉलेजची मुलं आणि बाकी ही पण आयफोन वापरतात. का तर आयफोनची क्वालिटी वेगळी आहे आणि तो ट्रस्ट वेगळा आहे.
तर त्यासाठी, आणि तो एक वेगळं पण आहे की बाबा, आणि काही लोकांना रुबाबसाठी बाबा की माझ्याकडे आयफोन आहे, तर तसं ही वेगळी गोष्ट ज्यावेळेला लोकांच्या हातामध्ये पडेल तर त्यावेळेला नक्कीच त्याचे पैसे जास्त येतील. तर अशा कन्सेप्टमध्ये काही व्हरायटी आहेत मी सांगतो की बाबा. एक नंबरला तर शेतकरी मित्रांनो सरस्वती व्हरायटी. आत्ता तर मला माहिती आहे की बाबा नोव्यू सीड्सकडे एक हा सेगमेंट आहे सरस्वती, आणि इलाइट सीड्सकडे एक आहे, पण त्यांनी अजून मार्केटमध्ये मी त्यांचं बघितलं नाही, फक्त रिसर्च स्टेशनला बघितलेलो. आणि कुणाकडे असले तर कमेंट करून सांगा मला नक्की. तर शेतकरी मित्रांनो ही सरस्वती व्हरायटी अतिशय म्हणजे अतिशय सुंदर व्हरायटी आहे. खास करून वर्षाला मी कंपनीच्या स्टाफला सांगितलेलं असतो, म्हणजे कंपनीचे जे काही एक्झिक्युटिव्ह असतात त्यांना सांगितलेलं असतो की बाबा कुठं सरस्वतीचा प्लॉट दिसला तर मला घरी खाण्यासाठी द्या, किती रुपये सांगतील त्या रेटला मी घेतो. हा गेल्या वर्षी तर मी 30 ते 40 रुपये किलोनं ही व्हरायटी घेतली होती, कारण का काहीच ठिकाणी प्लॉट होते रायगडकडं. तर शेतकरी मित्रांनो अतिशय म्हणजे अतिशय सुंदर व्हरायटी आहे. ह्याची गोडी, ह्याचा क्रंचीपणा, क्रिस्पीपणा आणि रवाळ जे म्हटलं जातो की आपण तोंडात टाकल्यावर विरघळणंपणा आणि एक फिलिंग वेगळी, तर ह्या सरस्वती व्हरायटीची अतिशय सुंदर व्हरायटी आहे. नोव्यू सीड्सचा येतो, आम्ही याला सरस्वती सेगमेंटच म्हणतो. कुठल्याही कंपनीचं आलं तर पहिला नोव्यू सीड्सनं आणलं, त्यामुळे सरस्वती सेगमेंटमध्ये त्याची तुलना केली जाते. स्किन एक वेगळ्या कलरचं असतं, हिरवसर पोपटी कलरमध्ये स्किन येतो. साईडला फोटो तर बघतच असणार आहे. आणि टेस्ट याची अतिशय सुंदर म्हणजे सुंदर. मला सगळ्या कलिंगडमध्ये सगळ्यात जास्त टेस्ट सरस्वतीची आवडते. हा एक सेगमेंट आहे, आपण हा नक्की केला नक्की, कारण का मी स्वतः घेऊ शकतो. माझी स्वतःची फिलिंग आहे की बाबा मार्केटपेक्षा 10 रुपये जास्त दिलं तरी मी घ्यायला ऍक्सेप्ट करायला तयार असतो, कारण का एवढी त्याची चांगली टेस्ट आहे. तर नक्कीच मार्केटमध्ये इतर व्हरायटीपेक्षा 5 रुपये किलो ही जास्त विकणारी व्हरायटी आहे. अतिशय सुंदर व्हरायटी आहे. शेतकरी मित्रांनो जाता अजून एक मला सांगायचं आहे की ह्या ज्या काही व्हरायटी मी रिकमेंडेशन करतो किंवा सांगतोय, तर आमचे एक मित्र आहेत एडे निप्पाणीला, अष्टविनायक रोपवाटिका, आनंद पाटील म्हणून. तर ह्यांच्याबरोबर मी पिवळ्या कलिंगडचा एक व्हिडिओ केला होता. तसंच ह्यांनी या स्पेशल व्हरायटीमध्येच काम करतात, अतिशय सुंदर. ह्यांच्याकडं ह्या व्हरायटीची रोपं अवेलेबल आहेत. बिया लागल्यास कंपनीचा स्टाफचा पण मी नंबर देतो आणि आनंद पाटील साहेबांचा पण नंबर देतो, जेणेकरून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून डायरेक्ट ह्या बिया मागवू शकता किंवा व्हरायटी मागवू शकता, रोपं मागवू शकता. तुम्हाला ते गॅरंटेड रोपं आणि सगळं व्यवस्थित देऊ शकतात. आता पुढे शेतकरी मित्रांनो सांगतो की ही झाली सरस्वती, अतिशय सुंदर व्हरायटी शेतकरी मित्रांनो, खूपच चांगली आहे. ह्याचा वापर केला तर 100% 5 रुपये जास्त भाव मिळेल. 2 नंबरला व्हरायटी शेतकरी मित्रांनो सांगतो की आरोही, म्हणजे ही जी काही व्हरायटी आहे आरोही, ही बाहेरून हिरवं म्हणजे रेग्युलर कलिंगड सारखं दिसणार, पण कट केल्यावर आत पिवळं कलिंगड दिसेल. शेतकरी मित्रांनो ह्याचा ट्रेंड मी बेंगलोरमध्ये गेल्या वर्षी ट्रॅव्हलिंग करत असताना बघितलो. केरळवरनं येता येता मी बेंगलोरमध्ये होतो. अतिशय बऱ्याच ठिकाणी मला फ्रूट स्टॉलला पिवळं कलिंगड दिसलं, पिवळं आणि हे. तर लोकांची मागणी खरोखर खूप चांगली आहे. तर ह्यामध्ये आरोही येते नोव्यू सीड्सची, आणि सफल सीड्सची येलो क्वीन नावाची व्हरायटी येते. ह्या दोन्ही व्हरायटीपैकी कुठलंही आपण रेफर करू शकतो. अतिशय सुंदर व्हरायटी आहेत. आता पूर्वी कसं व्हायचं की अजून ह्यामध्ये जास्त रिसर्च व्हायचा होता, पण आता हळूहळू खूप चांगला रिसर्च झालेला आहे. म्हणजे पिवळं कलिंगड जरी असलं तरी गोडी त्याची तुम्हाला चांगली मिळणार, क्रंचीपणा चांगला मिळतो, साईज शेप पण म्हणजे 2-2.5 किलो 3 किलोपर्यंत तुम्हाला साईज शेप पण मिळतो. अतिशय सुंदर. आणि सर्वात महत्त्वाचं, ह्या ज्या काही व्हरायटी सांगालोय ह्याचंही उत्पादन तुम्हाला 20-25 टनापर्यंत मिळणार मिनिमम. म्हणजे मार्केटमध्ये ज्या कलिंगडचं इतर कलिंगडचं उत्पादन घेतो त्या तुलनेमध्ये ह्याचं सुद्धा आपल्याला उत्पादन मिळतं. म्हणजे असं काही नाही आहे की बाबा ह्याचा रेट जास्त मिळतो म्हणजे ह्याचं उत्पादन कमी मिळते, असं काही नाही. नॉर्मलच प्रॅक्टिस आहे, पण वेगळी गोष्ट आहे. तर पिवळा कलर, खूप चांगला क्रंचीपणा याचा. ही व्हरायटी सुद्धा मार्केटमध्ये चालतं, कारण का बघा मार्केटमध्ये सगळी लाल कलरचं कलिंगड विकायलात आणि एकच पिवळं कलिंगडचं. म्हणजे आपल्याला होतं की बाबा असू दे, चला 20 रुपये एक्स्ट्रा घ्या, खरं पिवळं कलिंगड आपण घेऊ. तर ही एक कन्सेप्ट आहे. खूप चांगला पिवळा कलिंगड सुद्धा मार्केटमध्ये खपतं आणि नक्कीच त्याला 5 रुपये भाव मिळणार. आता हे वेगवेगळे मॉल्स आहेत, गोवासारखं मार्केट आहे, पुण्यासारखं मार्केट आहे, मुंबई आहे, कलकत्ता आहे, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, हे जे काही मोठे मोठे सिटी आहेत, मेट्रो सिटीज आहेत, त्यानंतर बाबा तिथं मॉल्स आहेत, फ्रूट स्टॉल्स आहेत, ह्या ठिकाणी वेगळं चालतं. आता ह्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आम्ही बघत होतो की बाबा स्क्वेअर करून बाबा साच्यामध्ये कलिंगड बसवून विकता येईल का, वेगळं थिंक आहे. पण शेवटी काय होतं शेतकरी मित्रांनो, त्याला खूप लिमिटेशन्स येतात आणि इन्व्हेस्टमेंटचा विषय येतो आणि प्रत्येक वेळेला ते साच्यामध्ये घाला आणि त्या सगळ्या गोष्टी करा. तर त्यापेक्षा पण हे वेगळ्याच गोष्टी आहेत बाबा. टोटल ह्यासाठी मेहनत जास्त करायला लागणार नाही. रेग्युलर प्रॅक्टिस करायची आपल्याला, कलिंगडमध्ये रेग्युलर उत्पादन घ्यायचं आहे. तर त्यासाठी अतिशय चांगल्या ह्या व्हरायटीचा आपण उपयोग केला तरी चालू शकतं. ह्या 2 कंपन्याच्या व्हरायटी बघितल्या, इतर कंपन्याचं मी बघितलं नाही आहे, पण असलं तरी तुम्ही कमेंट करून सांगा, किंवा कंपनीवाले कोण बघत असले तरी त्यांनी कमेंट करून सांगत जावा, म्हणजे जेणेकरून आम्हाला अभ्यास करून रेफरन्समध्ये इतर शेतकऱ्यांनाही सांगता येईल. त्यानंतर शेतकरी मित्रांनो मन्नत नावाची व्हरायटी आहे. अतिशय सुंदर व्हरायटी शेतकरी मित्रांनो मन्नत. मन्नतचा रिसर्च जे ब्रीडर केले असतील त्यांचं खरोखर त्यांना म्हणजे मानलं पाहिजे. तर कलिंगड शेतकरी मित्रांनो ज्यावेळेला आपण कट करतो आणि कट केल्यावर त्याच्यावर मीठ मारून खातो, ही नॉर्मल सवय आहे सगळ्यांनाच. तर मन्नत व्हरायटीला तुम्हाला मीठ मारायची सुद्धा गरज नाही आहे.
त्याची टेस्टच तिने तशी केलेली आहे की बाबा मीठ मारल्यासारखंच लागतं तुम्हाला, म्हणजे गोड पण लागतं आणि थोडं सॉल्टी पण लागतं. अतिशय सुंदर व्हरायटी शेतकरी मित्रांनो. आणि क्रिस्पीपणा मन्नतचा खूप चांगला आहे. ही व्हरायटी सुद्धा मार्केटमध्ये हळूहळू बूम करणार. ज्या ज्या लोकांना कळेल की बाबा ही मन्नत आहे, हे नावानं चालेल आणि लोक खरोखर खूप चांगलं त्याचं टेस्ट रेफर करतील. तर अशी ही व्हरायटी खूप सुंदर. ही सुद्धा नोयू सीडची व्हरायटी अतिशय सुंदर आहे. ह्याचा सुद्धा आपण रेफर करू शकतो. असा एक कन्सेप्ट करू शकतो की बाबा जे शेतकरी स्वतः विकणार किंवा जवळच्या मॉलबरोबर त्यांचं टायअप आहे, तर त्यांनी 1 एकरमध्ये सरस्वती, आरोही, मन्नत आणि अजून एक मी व्हरायटी सांगणार आहे, त्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये सुद्धा लावलो तर थोडं प्रत्येकाचं 2-2 हजार रोपं लावलो तर प्रत्येकाचा माल थोडा येईल आणि प्रत्येक व्हरायटीला चांगला दर मिळू शकतो शेतकरी मित्रांनो. तर ही झाली मन्नत. ही सुद्धा व्हरायटी अतिशय चांगला लावू शकतो आपण. त्यानंतर एक व्हरायटी येते शेतकरी मित्रांनो, बाहेरून पूर्ण पिवळी आणि आतून लाल, तर तिचं नाव आहे विशाला व्हरायटी सुद्धा लावू शकतो आपण. ही सुद्धा नोयू सीडची बघितलेली आहे मी, इतर कुठल्या कंपनीची बघितली नाही. तर अतिशय सुंदर व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो. बाहेरून टोटल पिवळं येतं आणि आतून लाल येतं. आता ह्या व्हरायटीबद्दल मी बोलता बऱ्याच लोकांच्या बरोबर बोलत असतो, सांगत असतो त्यांना, तर त्यावेळेला म्हटले की बाहेरून पिवळा आहे त्यामुळं डंकमाशी वगैरे अट्रॅक्ट जास्त करतात आणि इफेक्ट जास्त होतो. तर असं काही नाही बाबा. फरक पडला तर 2-4% फरक पडू शकतो, ह्याच्या पलीकडे नाही. कारण का मी स्वतः प्लॉट बघितलेले आहेत, स्वतः लोक उत्पादन घेतलेलं बघितलं. अतिशय सुंदर आहे. टेस्टमध्ये काही फरक नाही, फक्त वरची स्किन हिरव्याच्या जागी पिवळी येते, त्यामुळं ती व्हरायटी सुद्धा चांगली आहे. फक्त ॲक्सेप्टन्स मार्केट किती होतो हे बघावं लागेल. पण आपण असं केलं की बाबा 7,000ची तर रोपं बसतं आपली पर एकरला, तर 2,000 आपण सरस्वती लावलो, 2,000 मन्नत लावलो, 2,000 आरोही लावलो आणि 1,000 विशाला लावलो तरी चालू शकतं. बास्केट म्हणजे बाबा घेणारा कस्टमर बाबा प्रत्येक एक कलिंगड घेऊन गेला तर बाबा आता बरेच कस्टमर असे आहेत की बाबा 500-1000 रुपये खर्च करायला काय वाटत नाही. कारण का आज पिझ्झा बर्गर खायचं मग 200-250 रुपये खर्च होतात, पण मी 5 घेऊन गेलोय कलिंगड आणि घरी सर्वांना खुश केलोय. आता आज कुठलं खायचं, आईस्क्रीम फ्लेवर खाल्ल्यासारखं. आज आपण पिवळा कलिंगड खाल्लो, आज आपण लाल कलिंगड खाल्लो, आज आपण मीठ असलेला कलिंगड खाल्लो, आज क्रिस्पी कलिंगड खाल्लो. तर अशा गोष्टी होऊ शकतात, ट्रेंड वाढू शकतो. तर ह्या सगळ्या व्हरायट्या नक्कीच मार्केटपेक्षा 5 रुपये तर भाव, 5 रुपयापेक्षा जास्तच भाव देईल, पण 5 रुपये तर भाव जास्त मिळणार आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन आपण काहीतरी काम करणार आहे. त्यामुळे ही एक कन्सेप्ट वेगळी चांगली आहे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जेवढं काम करू तेवढं आपल्याला बेनिफिट होत असतो, हे तर तुम्हाला माहित आहे. आता शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी जर का तुमचा ग्रुप असला, आता माझ्या डोक्यामध्ये खूप सगळं शिजत असतं कायम, कारण का शेती, कलिंगड आणि आपलं ह्यासाठी काय करता येईल ह्या गोष्टी शिजत असतात. तर माझ्या डोक्यात एक असं आलं होतं की बाबा तुमचा ग्रुप आहे 10-15 शेतकऱ्यांचा आणि तुम्ही जर का प्रत्येक जणी 1-1 एकर लावला आणि तुमच्या सिटीमध्ये, आता माझं जयसिंगपूर शहर आहे, तर माझ्या शहराची लोकसंख्या जवळपास एक 40-50,000 आहे लोकसंख्या. तर ह्यामध्ये आपण एक असा फेस्टिवल अरेंज केला की बाबा कलिंगड फेस्टिवल, तर त्यामध्ये आपण वेगवेगळ्या व्हरायट्या सगळ्या ठेवल्या. मग आपण हे 2 महिने प्लॅनिंग आधीच करायचं, म्हणजे आत्तापासून आपण प्लॅनिंग करायचं की आत्ताच आपण वेगवेगळ्या व्हरायट्या लावू की बाबा आपण मन्नत पण लावू, सरस्वती पण लावू, आरोही पण लावू, त्यानंतर रेग्युलर कलिंगड पण लावू, गोल सेगमेंटवाला कलिंगड पण लावू, पट्ट्याचा पण कलिंगड लावू, भोपळा पण थोडा लावू. आणि हे सगळं लावून आपलं बरोबर 2 महिन्याने येणार. म्हणजे आता डिसेंबर महिना चालू आहे, म्हणजे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये आपण व्हॅलेंटाईन डेला किंवा एक असा दिवस पकडून की कलिंगड फेस्टिवल करू. एखादा हॉल वगैरे घेतला आणि तिथं कलिंगड फेस्टिवल म्हणून आपलाच सगळा माल तिथं नेऊन ठेवायचा. लोकांना टेस्ट पण मिळेल त्याची. आपण प्लेट वाईज विकलो तरी खूप पैसे मिळू शकतात, किंवा अदरवाईज नुसतं कलिंगड जरी सेलिंगला ठेवलो आपण तरी आपल्याला खूप चांगला रेट मिळेल. लोक म्हटले की 100 रुपयाला एक कलिंगड, नॉर्मल कलिंगड 50ला एक ठेवलो तरी म्हणजे बाबा खूप चांगला लोकांचा रिस्पॉन्स मिळू शकतो. आणि मोठे गेस्ट बाबा शहरातले सगळी लोक कलिंगड खरेदी करतील एकाच ठिकाणी आणि खूप आनंदी, म्हणजे एक वेगळं काहीतरी होऊ शकतं. आणि जे काही इन्व्हेस्ट केलं ते इन्व्हेस्टमेंट सगळी रिटर्न होईल. आणि ह्यासाठी तुम्हाला कंपनी पण सपोर्ट करेल. वाटल्यास मध्यस्थी व्हायचं असलं किंवा काय ह्या संदर्भात बोलायचं असलं तर मी कंपनीशी बोलू शकतो, किंवा काय मदत लागली तर आपली मदत करू शकतो तुम्हाला 100% ह्यामध्ये. शेतकरी मित्रांनो असं आहे. ह्यानंतर शेतकरी मित्रांनो थोडंफार बाबा आता 5 रुपये तर भाव, मी ह्या व्हरायट्या तुम्हाला 5 रुपये भाव जास्त देऊ शकता, त्यापेक्षा पण थोडं आपल्याला पैसे मार्केटपेक्षा जास्त घ्यायचं असलं तर गिरीश एक व्हरायटी आहे, खूप चांगली आहे, जी पट्ट्याच्या एक्सपोर्टसाठी वापरला जातो. अतिशय चांगला आहे. ह्या बऱ्याच कंपन्यांच्या व्हरायटी येतात पण मला नावं माहीत नाही. पण गिरीश आणि सुप्रीत ह्या नोयू सीडच्या व्हरायटी आहेत. कर्नाटकमध्ये सुप्रीत नावाने मिळतं, आपल्याकडे गिरीश नावाने मिळतं. अतिशय चांगली व्हरायटी आहे, मोठी येते, 10, 15, 20 किलोचे कलिंगड्स होतात. एक्सपोर्टसाठी केलं जातं. एकरी 25 ते 30 टन उत्पादन येतं. पण मार्केटमध्ये नक्की 1-2 रुपये तर तुम्हाला जास्त मिळणार, कारण का जे गल्फ कंट्रीमध्ये किंवा मोठ्या कंट्रीमध्ये जे कंटेनर पाठवले जातात आणि लाईफ शेल जास्त असणारी व्हरायटी म्हणून गिरीशकडे बघितलं जातं. पट्ट्याचा जुना सेगमेंट आहे.
तर ही व्हरायटी सुद्धा लावू शकतो आपण. ह्याच्या पॅरलल शेतकरी मित्रांनो, जसं की तुम्हाला सांगतो की बोरगाव इंडस्ट्रीजच्या माध्यमातून शुगर फॅक्टरी व्हरायटी रिकमेंडेशन करतोय. शुगर फॅक्टरीबद्दल पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा ह्याचा तुम्हाला 2 रुपये 3 रुपये जास्त भाव मिळतील ह्या गोष्टी सांगू शकत नाही, कारण का नॉर्मल कलिंगड सारखंच आहे. पण ज्या व्यापाऱ्यांना क्लिक झाले, ज्या शेतकऱ्यांना क्लिक झाले ते अतिशय चांगलं होणार आहे, कारण का ह्याचे आई वडील दोघं पण ब्लॅक आहेत, त्याची स्किन टोटल ब्लॅक येते, कुठेही तुम्हाला दिसणार नाही. कारण का मार्केटमध्ये जिथे स्टॉलला ठेवला जातो किंवा विक्रीस ठेवला जातो तर सुरुवातीला लस्टर लागतो आणि लस्टर हळूहळू कमी होईल, तसं त्याच्यावरचा पूर्ण ब्लॅक कलर हा खूप अट्रॅक्शन करत असतो. तर अट्रॅक्शन पर्पजसाठी वरचा ब्लॅक कलर खूप चांगला आहे. आई वडील दोघं पण ब्लॅक असल्यामुळं खूप चांगलं त्याचं हे मिळालं. आणि मेन म्हणजे साईजची व्हरायटी आहे, खूप चांगली साईज घेते, 2 ते 6 किलो 7 किलोपर्यंत साईज होते त्याची. आणि क्रंचीपणा त्याचा कट केल्यानंतर गर शुगर कंटेंट खूप चांगला आहे. तर ज्या कुणाला ह्या अदर व्हरायटी करायची तरी शुगर फॅक्टरी आपली वापरू शकता. मी वर माझ्या ऑफिसचा नंबर आहे किंवा माझे सहकारी जे काय आहेत काम करतात सोबत, तर त्यांचाही नंबर आहे, तर ते तुम्हाला रेफरन्समध्ये कुठं ना कुठं मिळून जाईल. पण ह्या सगळ्या इतर गोष्टीपेक्षा महत्त्वाचं काय आहे की आपल्याला रेट कसा जास्त मिळू शकतो, किंवा हे सोडून काय अजून आयडिया आहेत तुमच्याकडे तुम्ही सांगा, जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल यासाठी आपण काम करूया. हे मी तुमच्या शेतकऱ्यांच्यापर्यंत मला पोहोचवता येईल माझ्या माध्यमातून, आणि आपण असं चांगलं चांगलं काम करूया. व्हिडिओ कसे वाटतात, कलिंगड संदर्भात अजून काय काम करायला पाहिजे, कसं काम करायला पाहिजे, कमेंट करून सांगत जावा. त्या प्रत्येक कमेंटला वैयक्तिक मी आता बरेच कमेंट वाचत असतो, तर त्याचं आम्ही त्याच्यावर नक्की वर्किंग करू आणि तुमच्या सेवेसाठी काय करता येईल ते नक्की करू. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं प्रेम आणि सहकार्य असंच असू दे. आपण असं चांगलं